महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हनुमान जयंती देवाच्या मंदिराचे कुलूप बंद, भक्तीचा घोट घेतला। मंदिर असूनही दर्शन बंद, प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त प्रश्नांची सरबत्ती। अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील व्यंकटेश नगर परिसरात उभारलेले संकटमोचन हनुमान मंदिर गेल्या 3-4 वर्षापासून कुलूपबंद असल्याने हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे। प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमानाच्या जयंतीसारख्या पवित्र दिवशीही भाविकांना देवदर्शनापासून वंचित राहावे लागत असल्याने भक्ती व्यक्त करायची तरी कुठे, असा तीव्र सवाल नागरिक करत आहेत। स्थानिकांनी स्वतःच्या श्रमातून उभारलेले हे मंदिर एकेकाळी आरत्या, भजन, कीर्तन आणि उत्सवाने गजबजलेले होते। मात्र प्रशासनाच्या अचानक कुलूपबंद कारवाईने भक्तीची ज्योतच विझवली आहे। मंदिर असूनही देवदर्शन नाही, उलट देवालाच बंदिस्त करून ठेवण्याची वेळ आल्याने नागरिकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत। या कारवाईमागील नेमका उद्देश काय, कोणत्या नियमाखाली मंदिराला कुलूप ठोकण्यात आले, याचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही। प्रशासनाचे मौन अधिकच संशय वाढवत असून देवांनाही कैद करण्यामागचा डाव काय, असा थेट सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे। हनुमान जयंतीच्या तोंडावरच उभ्या राहिलेल्या या प्रश्नांमुळे प्रशासनाची झोप उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।